नमस्ते तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. मी अक्षय आपला ब्लॉग सुरू केलेला आहे. सुरू मित्र आपली गाडी ऑलमोस्ट सर्व्हिसिंग झालेली आहे, दिलेली आहे, झाली तुम्हाला बघायला भेटेल. थोडंफार काय काम आहे ते पण बघायला भेटेल. बघा त्या व्हिडिओला एंड पर्यंत पुढे व्हिडिओ आणि व्हिडिओ एंड पर्यंत आवडले तर शेअर करा आणि इंस्टा फॉलो करा. व्हिडिओ क्लच केबल जसं त्या दिवशी चेंज केलेले त्या दुकान मित्राच्या आलेला आहे इकडे चेंज करायला. आपलं आता हे मास्टर सिलेंडर डिस्क ब्रेकचं त्याचं एक केक खराब झालेलं तर चेंज करणार किती वर्षानंतर चेंज होणार आहे. तर मग गाडीचे कवर पण टाकले. पावसात जाम पाणी जातं कारण की हा गॅप दिसतोय तुम्हाला इकडे याच्यातून पाणी जातं पण माहीत नव्हतं. पण आता जास्ती गाडी बंद पडते समजायला याचं गॅप जातो. कारण पहिले आणलेलं पण ते बरोबर बसलं नाही मला. तर हे जुगाड तर परफेक्ट बसला तर हा आपला याच्यासाठी आता आपलं हे नवीनवाला लावलेले डिस्पॅच जे काही ऑइल किटचं ते लावायला लागलं ते चेंज केलेलं जुनवाला दाखवतो तुम्हाला. तर नवीन फिट झालं सगळं ऑल सर्व्हिसिंग आपली झालेली. आता ते फक्त पार्ट वगैरे चेंज करा तो चेंज. आणि हे बघा तर आपलं नवीनवालं मास्टर सिलेंडर फ्रंटचा तर लावायला घेतला इकडे इन्स्टॉल होणार आहे. तर बघत राहिलं काय प्राईज आहे सगळं तुम्हाला बघायला भेटेल एंडला काय ते बघत राहिलं. काय म्हणतो बाय चान्स नाही लागणार कारण की प्लॉट इकडे स्विच आहे ते 1000 लिटर त्यामुळे ते काढूनच ते लावायला लागेल. तर बघून बसतं कारण पहिल्यावर तो परफेक्ट ओरिजिनल होता ते ओरिजिनल टाईपच बोलतात. तर बघू फिट झाले का नाही वाटतं बसणार. तर भेटतो पुढे चला. I get on that balance. Every time I break, there's just more pain to burn. They'll never, never, never learn. Till the battle's won, still kingdom come. हे फायनली आपलं जुनवालं काढलं आहे नवीनवालं किती वर्षांतर फायनली काढला चेंज झाले खराब पण झालेलं आहे आपलं जुनं मास्टर सिलेंडर. आणि आता आजचा थंबनेल आपल्याला चेंज होईल आणि आता ऑइल पण टाका पुढे भेट. आता हे ऑइल टाकल्यानंतर आपलं ते डिस्प्लेमध्ये सगळं सेट तो चेंज केला तसं आता इथे पूर्ण फिट झालेलं आहे गाडीचं आपलं. तर फायनली भेटून तर फायनली आपलं झाले फिटिंग सगळं झालेलं आहे. थोडंसं फक्त ते क्लिप आहे ती 1000 ला एक सेटिंग करून दिली कारण ते बसत नव्हतं आपले नवीनवाले ते लावले. मित्रांनो आपले फायनली सर्व्हिसिंग झाल्यानंतर सगळं राहिलेलं फक्त एकच हा पार्ट राहिलेला त्यामुळे लेट झाला. रात्री 8 वाजून गेले कारण हा एकच पार्ट होता तो भेटत ओरिजिनल गॅरेजलाच भेटतो. सर्व्हिस सेंटर बजाजचं पण बंद झालं त्यामुळे आपलं झालं तर सेम ते जो ओळखीवाल्याकडून आणलं तसंच आपलं मेन सगळं हे क्लच एक्सिलेटर वायर चेंज केली हे चेंज केलं. त्याच्या आधी आपण क्लच वायर चेंज केलीच होती त्याच्याकडून सगळं केलं. सर्व्हिसिंग पण त्याच्याकडूनच केली मित्राकडून. सगळं आपले ए टू झेड एका जागेवरून गेलं म्हणजे काय प्रॉब्लेम असेल चेंज करू शकतो. कारण पहिलं तुम्ही आपलं रिअर सस्पेन्शनचं पण गेलेलं मास्टर तो चेंज केला. आणि ए टू झेड गाडीचे ए टू झेड सगळं सर्व्हिसिंग झालेली आहे आपल्या गाडीला. चला मित्रांनो पहिले लागत नव्हतं हलका हलका लागत. आता बघा एका म्हणजे बोटावर लागते नवीन आहे सस्पेन्स सगळं ऑइलपासून सगळं चेंज केलं गाडीचं. आपलं स्पीडोमीटर आता तर गाडी आपली किती फिरली आहे आता आपली गाडी 31,860 किलो ऑलमोस्ट फिरले. इतक्या 9 वर्षामध्ये आपल्या गाडीला आता दिवाळीला होऊन जाईल 9 वर्ष. त्याचं 750 प्राईस आहे ओरिजिनल आहे. ते टाकलं बघितलं ते बिल तुम्हाला दाखवेल पुढे घ्या फोटो प्राईस सांग. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रेस द बेल आयकॉन कॉमेंटून नक्की सांगा कशी होते आपली युजफुल वाटली व्हिडिओ. तर मित्र शेअर करा ज्यांची सेम बाईक आहे NS त्यांना पण युजफुल वाटेल काय